बातमी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातली। सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री आणि 2 खात्यांचा पदभार घेतला। ज्या दालनात पती दिवंगत अजित पवार बसत होते तिथेच आणि त्याच खुर्चीवर विराजमान होत असताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या। खुर्चीवर बसण्यापूर्वी त्यांनी केलेला नमस्कार पाहून उपस्थित गलबलून गेले। त्यांच्यासोबत असलेल्या पार्थ पवारांचे डोळे पाणावले। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्रीही यावेळी हजर होते। पण या घडामोडींकडे ते स्तब्ध होऊनच पाहत होते। हे सारे नेते अजित पवार असताना त्यांच्या सोबत दालनात येत असत। ते दालनात असल्याशिवाय आत जात नव्हते। पण नियतीने मांडलेल्या या विचित्र खेळानं सारं चित्र पालटलं। दादांचे सारे सोबती त्यांच्या दालनात होते, कुटुंबीय होते, पण दादाच नसल्यानं सारा पोरकेपणा जाणवत होता। अजित पवारांना जाऊन आता 12 दिवस झाले, पण आपल्यातून ते गेलेत असं वाटतच नाही, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। पक्ष कार्यालयात अजितदादांच्या प्रतिमेला अभिवादन करतानाही मनात हल्लकल्लोळ झाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि सर्व आमदार उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या। यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अजित पवारांनी जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ असल्याची पोस्ट केली। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे। अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे। दादांची कार्यशैली, निर्णय क्षमता, लोकांशी असलेली आत्मीय नाते हेच बळ घेऊन पुढील वाटचाल करणार आहे असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणं, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणं हीच माझी प्राथमिकता असेल। दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही। त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम करण्याचा, महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करेन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला, पण त्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी पार्थ पवारांसोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। तिकडून त्यांचा ताफा निघाला तो पक्ष कार्यालयाकडे। राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात दिवंगत अजित पवारांना अभिवादन करून कार्यालयात नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। आज रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होणार आहेत। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची त्या भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्ली दौरा केला। यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्लीसाठी रवाना होतील। त्यांच्यासोबत या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही सोबत असतील। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याचं उपमुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत सांगितलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।